नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री तात्यासाहेब वाघ, गाव वरखेड, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 500 झाडांचा दुसऱ्या बहाराची तयारी करत असताना 26 जानेवारी 2026च्या हिशोबाने आपण या बागेची पहिली पानगळी केली होती। त्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी आपण बागेला पहिलं पाणी हे दिलेलं होतं। साधारणपणे एक 9-10 फेब्रुवारीच्या आसपास या बागेचं पाणी असेल। आज जवळपास या प्लॉटला 5-5.5 महिने पूर्ण झालेले। एका झाडावरती आपल्याला 150, 200, 250 सेटिंग आहे। झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट आपण रेस्ट बहारामध्ये सेट केलेली होती। सी सरांनी म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून या बागेची मागच्या वर्षी जसा माल उतरला तसं या प्लॉटला तयारीला लागलेलं होतं। रेस्ट बहारामध्ये संपूर्ण कामं केल्यानंतर ज्यावेळेस आपण पानगळ घेतली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला फ्लावरिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये निघाली आणि मधमाशीचा चांगला सहयोग म्हणा आणि वातावरणामध्ये अनुकूलता असल्यामुळे सेटिंग आपल्याला या प्लॉटला अतिशय उत्तम मिळाली आहे। आपण या प्लॉटला श्री बायोकडनं वेगवेगळ्या औषधांचा वापर केला आहे। त्यामध्ये बीटी गोल्ड, सी प्लॅटिनो, MSK, सी 999, न्यूट्रिक्स LS आणि ड्रिपच्या माध्यमातून आपण नोवाफॉस, हॅलोचेक, बेसल डोसमधून आपण इंडिरूट, क्रिया पावडर या खतांचा वापर केलेला आहे। आपण कोणतं जरी झाड बघितलं तर आपल्याला मिनिमम 150 ते 200, 250, 300 सेटिंग ही दिसेल। अतिशय सुंदर क्वालिटीचा माल 5 महिने झालेला आहे। आणखी या प्लॉटला 1.5 ते पावणे 2 महिने हार्वेस्टिंगला टाईम आहे। जे प्लॉट 26 फेब्रुवारीचे प्लॉट आहेत, जे प्लॉट फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातले ते प्लॉट आत्ता सध्या फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत आणि अशा वेळेस स्लरींच्या माध्यमातून आपण साईज होण्याकरता वेगवेगळ्या स्लरींचा वापर हा करावा। त्यामध्ये जर आपल्या प्लॉटमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्यावेळेस आपण ट्रायकिंग, फ्लोझो आणि व्हायटीमिडाचं ॲप्लिकेशन द्यावा। काही प्लॉटांना विल्टिंगचा किंवा मरचा, फ्युजेरियमचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी आपण ट्रायकिंग किंवा टिकी गोल्ड या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा। ज्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी आपण खोड हे बास्कॉन या जैविक कीटकनाशकाने वॉश करून घ्यावे, त्याच्यामध्ये स्टिकर हे घ्यावं। काही ठिकाणी प्लॉटांना आपल्याला प्लेगचं पॉल्युशन दिसू राहिलं, अशा वेळेस आपण रासायनिक फंजीसाईडचा किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर हा करू शकतो। ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की झाड हे स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला विविसाईड, सी प्लॅटिनो आणि MSK या तिघ औषधांचा स्प्रेमधून वापर घ्यायचा आहे। बऱ्याचशा प्लॉटांना मागच्या एक 8 ते 10 दिवसापासून पाऊस जसा थांबला आहे, बॅक्टेरियल ब्लाईटचं स्पोरुलेशन आपल्या या वरखेड, मांजरी, मुद्देश, वडगाव परिसरात हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो आहे। आणि अशा वेळेस ज्यावेळेस हवा चालते, थोडंसं फॉगी रेनफॉल किंवा पाऊस हा चालत असतो, अशा वेळेस बॅक्टेरियल ब्लाईट हा व्हायरल होत असतो। अशा वेळेस आपण मायक्रोमॅग्नम अवतार, मायक्रोमॅग्नम Z78 अशा फवारणीची घ्यावी। ज्या ठिकाणी आपल्याला पाऊस हा कंटिन्यू चालू आहे त्या ठिकाणी फ्लोझो, देशी ताक, कुमानेल असा एकत्र स्प्रे आपण हा घेऊ शकतो। जैविक औषधांचा किंवा जैविक बुरशीनाशकांचा आपण वापर योग्य वेळेस आपण डाळिंब बागेमध्ये जर कराल तर नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न भेटेल। आज योगायोग आपले गंगापूरचे श्री बायोचे ऑथर, आपले डिस्ट्रीब्युटर डीलर श्री जानराव भाऊ सेठ आज आलेले होते, संतोष ॲग्रो गंगापूर। आणि मागच्या एक 6 ते 7 महिन्यापासून आपण या गावामध्ये चालू वर्षी 7 ते 8 प्लॉट हे डेव्हलप केलेले आहे। कोणताही प्लॉट आपले फेल नाही आहे, अतिशय उत्तम क्वालिटीचे प्लॉट आहेत। सेटिंग, फ्लावरिंग तर झालीच आहे, सेटिंग, फ्रूट डेव्हलपमेंट आणि कोणत्याही प्रकारचे डाग नाही किंवा बॅक्टेरियल ब्लाईट असेल 2 झाडांवरती, 5 झाडांवरती आपण नियंत्रण केलेलं आहे। तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपलं योग्य नियोजन आणि योग्य वेळेवरती योग्य फवारणी आणि ठिबक सिंचनच्या माध्यमातून आपले वेळेवरती डोसेस असतील, स्लरीच्या माध्यमातून आपले जैविक शेड्यूल हे चालू असेल तर नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न हे भेटेल। इथून पुढे जसा जसा पाऊस हा वाढत चालेल तसं प्लेग, कोलर वेळेस आपण योग्य फवारण्या या घेण्यात यावा। तर मी तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की ज्या ठिकाणी आपल्याला साईजला अडचण येते तर अशा ठिकाणी आपण इंडिरूटचा वापर करावा। ज्या ठिकाणी आपल्याला शायनिंग असायला हवी किंवा शुगर असायला हवी किंवा मालाची साईज बनायला हवी तर अशा वेळेस आपण MSK, सी प्लॅटिनो, विविसाईड, न्यूट्रिक्स LS, सी 999 अशा औषधांचा वापर हा करावा। तर एवढी बोलून मी व्हिडिओ हा पूर्ण करतो। आभारी।